बऱ्यापैकी ॲस्ट्रोलॉजर्सचं, ज्योतिष लोकांचं जे प्रमाण असतं, जे एखाद्याबद्दलचं सांगण्याचं भविष्य असतं, ते वेगवेगळं का असतं? आता याच्यामध्ये फरक का पडतो? तर प्रत्येक माणसाचा अनुभव, त्यांनी केलेला अभ्यास, त्याला फीडबॅक मिळालेला असतो, तो फीडबॅक किंवा त्यांनी स्वतः काही संशोधन केलेलं असेल तर ते त्याच्यानुसार तो सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण बघतो, की बरेचसे लोक हे एकच प्रकारची पत्रिका पाहतात. ज्याला आम्ही लग्न कुंडली म्हणतो. लग्न म्हणजे काय? तर सूर्याची जी परिस्थिती असते, 12 घरं आहेत कुंडलीचे आणि सूर्य त्याच्यातून फिरत असतो. तर हे जे आहे ना, हे फिरत असताना त्याच्यामध्ये असं लक्षात येतं, की अजून त्याच्यामध्ये सूक्ष्म काही गोष्टी आहेत. त्या ग्रहाचे अंश, त्याचं नक्षत्र हे मी तुम्हाला कळणं आवश्यक आहे किंवा नवांश जो भाग असतो त्याचाही, तो नवांशाचा भाग कळणं आवश्यक आहे. मग तुम्ही त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून ठरवू शकता, की हा ग्रह किती पॉवरफुल आहे. ग्रहांच्या अवस्था असतात. बाल्यावस्था आहे, कुमारावस्था आहे, वृद्धावस्था आहे, मृत अवस्था आहे. एखादं जर समजा मृत ग्रह असेल, तर त्याच्यावर खूप भर द्यायचा, की तो चतुर्थामध्ये येईन, तो अष्टमामध्ये येईन, तो षष्ठात काही अर्थ नाही ना त्या गोष्टीमध्ये. कारण तो जर मृतावस्थेतच आहे, तर तो जिवंत होणार नाहीये किंवा त्याची पॉवर कमीच होऊन जाणार आहे. तर हा सगळा विचार करावा लागतो आणि हा विचार केला जात नाही. म्हणून प्रत्येकजण आणि बरेचसे लोक काय करतात, फक्त एक लग्नकुंडली घेतात, त्याच्यावरती कुठेही नक्षत्र नसतात किंवा काही दाखवलेलं नसतं आणि मग त्याच्यावर ते ठोकतात. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.